दादा कुठून आलात तुम्ही? बीड वरून आलात? एक भाकऱ्या सगळ्या गावावरून आणल्यात. शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा. औषध पुरवठा दिनू मोहिते सोबतच्या या मुंबईच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आणि CST एरिया, फोर्ट एरिया खूप खचाखच भरलेला आहे. चालायला पण जागा नाही त्या एरियातून आणि इकडे पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत सगळ्या आणि सगळे मराठा आंदोलक इकडे तिकडे म्हणजे फिरतात आहेत सगळे. बघतो आम्ही. हे बघा, काका अन्न पुरवठा कुठून आहे? कुठून आलात तुम्ही? पुण्यावरून आलात? तुम्ही पण पुण्यावरून आलात काय? ओके. औषध पुरवठा काका तुम्ही कुठून आलात? अन्न पुरवठा विभाग सर. जिल्हा बीड मधून आलात काय? व्हेरी गुड. एक मराठा लाख मराठा. अरे सूरज, नंबर 1000 किलो मसाले भात, 5000 वॉटर बॉटल, 10,000 चपात्या. हॉटेल वाडा समूह मित्र परिवाराकडून मदतीची सेवा. काका आजचा तुमचा कितवा दिवस आहे इथे मुंबईमध्ये? तुम्ही 5 दिवस मुंबईमध्ये आहात. मग तुमचं खाण्यापिण्याचं कसं काय? सगळे गावाकडून गाड्या आल्या. आम्ही मुंबईला मराठी समाज इतका उत्कृष्ट. गावाकडून गाड्या. तुम्ही कुठून आलात? तुम्ही वैजापूर तालुका, संभाजीनगर, 19 सागर, मुक्काम पोस्ट. ओके. किती दिवस? आजचा तुमचा कितवा दिवस? 5वा दिवस आहे आमचा. 5वा दिवस येत होतो. ओके. आमच्या गाड्या भाकरी आणल्या. कारण जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आणि इथून पुढे जर नाही लवकर मिळेल तर आम्ही नेतीबंदी करणार आहे. येऊ जाणार नाही. शुभेच्छा तुम्हाला. एक मराठा लाख मराठा. टाकून द्या. दादा कुठून आला तुम्ही? राजूर नगर. कितवा दिवस आहे आजचा तुमचा? दुसरा दिवस आहे. काय जेवण घेऊन आलोय? जेवण घेऊन आलो. संपतच नाहीये. काय बोलत्या? कारण आम्हाला समजले की इकडे जेवणाची म्हणजे त्यांनी गैरसोय केली म्हणून आम्ही गावागावून गाड्या आल्या. गावागावरून आल्या गाड्या. 100 गाड्या उभ्या आहेत जेवणाच्या. कुठे कुठे आहेत? इकडे आपल्या सेस्ट एरियामध्ये ह्या सगळ्या जेवणाच्या गाड्या. मुख्यमंत्र्याला म्हणावा किती हाल कर, त्याच्यापेक्षा चांगलंच होणार आहे म्हणा. आणि असं ऐकलंय की लालबागच्या राजाकडून तुमची अन्नछत्राचं काय हे झालं? आम्ही त्यांना पुरवतो. मराठा समाज त्यांना पुरवला. खरं आहे का हे? पूर्ण कंटाळ जेवण जात नाहीये तिथं. ओके ओके. शिल्लक आहे अजून. शिल्लक पाण्याच्या पूर्ण आतापर्यंत 30 ते 40 गाड्या पूर्ण
हायवा भरून येत. सीएसटी विभागामध्ये जवळजवळ 100 गाड्यात खाण्यापिण्याच्या आणि लोक म्हणतात संपत नाहीत जेवण. कारण लालबागच्या राजाने काल बंद केलं होतं अन्नछत्र. ही लोक जात होते म्हणून. आणि आता गावागावावरून सगळ्या गाड्या पूर्ण भरून आलेल्या आहेत. आंघोळीची व्यवस्था खतरनाक. दादा तुमचा कितवा दिवस आजचा? कितवा दिवस? तिसरा दिवस. चौथा दिवस. तिसरा दिवस. कुठून आलात काका? तुम्ही कुठून आलात? इंदापूर. पुण्यामधून काय? हे तुम्ही पाण्याच्या बॉटल आणल्यात. पाण्याच्या बॉटल आणण्याचं कारण काय? वाटायला आणतात काय? कारण इकडे पाणी मिळत नव्हतं काय? इथल्या लोकांना वाटायला आणलं काय? काका नमस्कार. कितवा दिवस तुमचा आजचा? दुसरा दिवस आहे. पाणी वाटायला आणलं तिकडं? कारण तिकडून पाणी वगैरे बंद होतं का इकडे? इकडे पाणी बंद होतं इकडे, त्यामुळे आणलं काय? हे सगळं पूर्ण खाण्यापिण्याचे काय सगळे गाड्या सगळ्या. शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळेल? मिळणार ना? आणि घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे व्हेरी गुड. हक्काच आहे. येस 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 नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला. दादा कुठून आलात तुम्ही? बीड वरून आलात? एक भाकऱ्या सगळ्या गावावरून आणल्यात. शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा. ओमकार भाऊ खास नांदेडवरून मराठा आंदोलनासाठी. एक घर एक शिदोरी. दादा कुठून? संभाजीनगर. दादा कुठून? संभाजीनगर भद्र मारुती मंदिर. एक घर एक शिदोरी. आपण बघितलं तर आपण आता आहोत सेंट झेवियर्स कॉलेजच्या बाजूला आणि सकाळ मराठ्यांना मोफत जेवण साठी मंगळवेढ्यातून हे सगळे मराठा बांधव आलेले आहेत. हे बघा सगळे मोठे मोठे पातळी शिजतात आहेत सगळे. शुभेच्छा तुम्हाला. जेवण चालले सगळ्यांची. जेवणाच्या टोपच्या टोप. 60 टन पेरू वाटप. दादा भाकरी कुठून आले त्या? संभाजीनगर. संभाजीनगर. जोर मराठे मुंबई में आ गए. इकडे